दीड दमडीची नोकरी भाग 1 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चला आता आपण पुढे बघूया रुपेश बिझनेस करतो की नाही. घरी आल्यावर स्नेहानं कुकर लावला. जेवायला वाढेपर्यंत पोरांनी भूक भूक करत भंडावून सोडलं. जेवण झाल्यावर रुपेश म्हणाला, चल जरा निवांत बिझनेस प्लॅनिंग करूयात. पण स्नेहाला स्वयंपाकघर ओटा स्वच्छ करायचा होता. अजून धुणं व्हायचं होतं. ती म्हणाली, तुम्ही जरा मुलांचा होमवर्क आटपून घ्या, मी कपडे धुवून येते, मग प्लॅन करू. मुलांचं होमवर्क घेणं रुपेशला जमेना. त्याला त्यातलं काहीच ठाऊक नव्हतं. धाकट्यानं विचारणं, भोपळा अन वांग यात काय अन कसा फरक आहे. रुपेशने म्हटलं, लीना, भोपळा पिवळा आणि वांग जांभळा काळा असतं. हे ऐकून दोघं मुलं हसायला लागली. धाकटा तर टाळ्या वाजू लागला. दंगा ऐकून बाथरूममधून स्नेहा बाहेर आली. हे काय अभ्यास का करत नाही? मुलानं तोच प्रश्न आईला विचारला. भोपळा हा वेलावर लागतो, क्रीपर म्हणजे वेल, वांग रोपावर झाडावर लागतं, श्रब असा शब्द आहे. मुलं वडिलांकडे बघून हसू लागली. त्यांना नीट अभ्यास करण्याची तबी देऊन स्नेहा कपडे धुवायला गेली. रुपेश डोळे बंद करून आडवा झाला. मुलांनी काहीतरी विचारलं, पण त्यानं उत्तर दिलं नाही. त्याला झोप लागली आहे असं समजून मुलं खेळायला निघून गेले. रुपेशला खरंच झोप लागली. जागा झाला तेव्हा सायंकाळ झाली होती. स्नेहा मुलांना रागवत होती, तुम्ही अभ्यास पूर्ण केला नाही, खेळायला निघून गेलात, आता आपण अभ्यास कधी करूयात. तेवढ्यात रुपेश उठलेला बघून तिनं त्यांचा दोघांचा चहा केला. मुलांना दूध दिलं आणि चहा घेऊन ती मुलांचा अभ्यास घ्यायला लागली. रुपेशच्या मनात आलं, सकाळपासून स्नेहा काम करते, ती बिझनेससाठी वेळ कसा आणि कधी काढेल. पुन्हा रात्रीचा स्वयंपाक, ओटा धुणं, अन्नांची झाकपाक, मुलांची उद्याची तयारी. दुसऱ्या दिवशी रुपेश कामावर गेला नाही. रखमा कामावर आली. काम करता करता म्हणाली, बाई, तुम्ही माझ्या नवऱ्याला कामावर ठेवून घ्यायला साहेबांना सांगा ना. त्याला काम नाही लागलं तर माझ्या मुलांची शाळा बंद होईल. स्नेहाच्या सांगण्यावरून रखमानं मुलांना चांगल्या शाळेत घातलं होतं. आता स्नेहा तिला काय सांगणार की तिचाच नवरा नोकरी सोडून आलाय म्हणून. तो रखमाच्या नवऱ्याला कुठून काम देणार. रखमा गेली आणि रुपेशनं म्हटलं, स्नेहा, जरा तुझे दागिने आण बघूयात त्यात किती पैशांची सोय होऊ शकते. स्नेहानं कपाटाच्या लॉकरमधून दागिन्यांचा डब्बा काढून आणला. रुपेशच्या हातात डब्बा देताना तिचे हात थरथरत होते. तेवढ्यात विद्याचा फोन आला. आज ऑफिसची पार्टी आहे, तू येणार आहेस ना? बघते, तिनं कसंबसं म्हटलं आणि फोन ठेवला. दागिने नाहीत म्हटल्यावर आता यापुढे पार्ट्यांना कसं जायचं? ती रुपेशकडे येऊन म्हणाली, दागिने 2-3 दिवसांनी विकले किंवा गहाण ठेवले तर चालेल का? चालेल ना, रुपेशनं डब्बा तिला देत म्हटलं. त्या निर्जीव दागिन्यांबद्दल स्नेहाला इतका प्रेमाचा उमाळा दाटून आला. या पाटल्या माझ्या आईनं दिलेल्या, या बांगड्या आजी आणि मामांकडची भेट, ही अंगठी ताईनं दिलेली, हा नेकलेस आणि सेट रुपेशने किती प्रेमाने माझ्यासाठी आणला होता. तिचे डोळे भरून आले. एकेका दागिन्याचा ती मुक्का घेऊ लागली. तेवढ्यात फोन वाजला. विद्या विचारत होती, अगं तू येते आहेस की नाहीस पार्टीला? काहीच कळवलं नाहीस. हो अगं राहिलंच ते. पण एक सांग, पार्टी आहे कशासाठी? बॉसचा वाढदिवस आहे म्हणूनच ऑफिसला 2 दिवस सुट्टी दिली ना. बरं, मी येते पार्टीला. तिनं फोन ठेवला आणि सरळ रुपेशपाशी गेली. मला बुद्धू बनवलात तुम्ही, म्हणे नोकरी सोडून आलोय. खरं तर बॉसच्या वाढदिवसाची सुट्टी आहे तुम्हाला. हो ग, ऑफिसला सुट्टी आहे हे खरंय, पण मी खरंच विचार करतोय की नोकरी सोडावी म्हणून. मी आजच्या पार्टीतच माझा राजीनामा देणार होतो. हे बघ, लिहून तयारच आहे. 2 दिवसापूर्वी लिहिलेला राजीनामा त्यानं तिला दाखवला. म्हणजे रुपेश खरोखर नोकरी सोडतोय तर. सायंकाळी पार्टीसाठी तयार होत असताना स्नेहाला सारखं भरून येत होतं. आता हे दागिने तिला परत कधीच बघायला मिळणार नाहीत किंवा काही वर्षानंतर जेव्हा व्यवसाय छान चालेल
भरपूर पैसा हातात येईल तेव्हा नवे दागिने घेता येतील, पण निदान सध्या काही वर्ष तरी दागिन्यांशिवाय राहावं लागेल. गाडीतून पार्टीला जाताना तिच्या मनात आलं, जर रुपेशनं नोकरी सोडली नाही तर रखमाच्या नवऱ्याला ते लोक ड्रायव्हर म्हणून ठेवून घेऊ शकतील. रुपेशही काळजीतच होता. स्नेहानं धंद्यात मदत करायची म्हटलं तर तिच्याकडे जास्तीचा वेळ कुठं होता. मुलं अजून पुरेशी मोठी झालेली नव्हती. सासर माहेर कुठूनच कुणी वडीलधारं येऊन राहील अशी परिस्थिती नव्हती. सगळा वेळ तर घरकामात आणि मुलांमध्ये जातो, मग धंदा कसा होणार. ती पोचली तेव्हा पार्टी सुरू झाली होती. प्रखर आणि विद्या त्यांची वाटच बघत होती. पार्टीच्या शेवटी बॉस बोलायला उभे राहिले. सगळ्या स्टाफला उद्देशून ते म्हणाले, आजची पार्टी माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पत्नींना समर्पित आहे. त्या सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे सांभाळतात आणि ऑफिसच्या कामासाठी आपल्या नवऱ्यांना पूर्ण मोकळीक देतात. म्हणूनच आमचं ऑफिस व्यवस्थित चाललंय. झोकून देऊन ऑफिसचं काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या पत्नींचा मी आभारी आहे. आज की शाम बीबीओ के नाम. स्नेहाला भीती वाटत होती की रुपेश आता त्याचा राजीनामा सादर करतो आहे की काय. हृदय धडधडत होतं. नोकरी सुटली तर पार्ट्या वगैरे बंदच होतील. घरी परतताना रुपेशनं म्हटलं, स्नेहा, तू माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, संसारासाठी खरोखर खूप राबतेस. बॉस बरोबर बोलले. तू घर सांभाळतेस म्हणूनच मी ऑफिसची जबाबदारी सांभाळू शकतो. मी उगीचच तुझ्याशी भांडलो, ओरडलो. सॉरी, माझं चुकलं. नाही रुपेश, माझंच चुकलं. मी तुमच्या नोकरीला दीड दमडीची ठरवत होते, पण ती किती महत्त्वाची आहे हे मला आता कळते. आज जो काही संसार आहे तो तुमच्या नोकरीमुळेच आहे, तुमच्या कष्टाचं फळ आहे. पण मला त्याची सवय झाली आहे ना, म्हणून मी उगीचच चिडचिड करत बसते. जर हे सगळं नसतं तर मी कशी राहीन, काय करीन. बरं झालं तुम्ही राजीनामा दिला नाहीत ते. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.